सर्वात आधी तर मी मगाशी सांगितलं, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जितके मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असो, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असो, विशेष करून आदरणीय त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो परिणयभाऊ फुके असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल किंवा मुख्यमंत्री आदरणीय शिंदे सर्वांचा आभार मानतो आणि मुख्यमंत्री आदरणीय यांच्याशी आभार की त्यांनी माझ्या वास टाकला आणि मला विधान परिषदेची सूट दिली. 18ला जे मतदान या मताच्याही आणि माझे सहपरिषद सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक आणि पंचायत समितीचे सर्व सभापती यांनी आम्हाला सहकार्य केलं, विश्वास ठेवला आणि चांगलं मतदान त्यांनी या निवडणुकीत आम्हाला. आमचा हा विजय जो आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांना, ज्यांनी कळत आम्हाला मदत केली, त्यांना सगळ्यांना हा विजय समर्पित. भारतीय जनता पक्षाचा थोडस मागवा. काय सांगाल दादा, आपण शेवटी अविनाशजी ब्राह्मणकर यांना आमदार बनवलं. अविनाशजी ब्राह्मणकर विधान परिषदेवर निवडले आणि एक आवाज म्हणून विधान परिषदेच्या सभागृहातील शेतमजूर असणार, बहुजन असणार, सगळं सामान्य लटी हा एक आवाज आता विधान परिषदेला मिळेल आणि निश्चित ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे, सर्व मतदारांची आहे. एक माध्यमातून एक नवीन अध्याय या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. एक नवीन नेतृत्व अविनाश भाऊंच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेलं आहे आणि आता या माध्यमातून निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतील.